मग त्याच्या आधी तिथला जो वॉचमन होता अशोक सोनवणे, त्याला मारहाण झाली. मग त्यांनी काय करायचं? त्यांनी पण खूनच करायचे. अशा खुनाच्या बदल्यात खून हे काही समाजाचं उत्तर नाही आहे. महात्मा गांधींनी आपल्या पॉलिटिकल थॉटमध्ये म्हटलं आहे की अन आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. म्हणजे तुम्ही डोळ्यासाठी डोळा घ्याल तर विश्व अंध होईल. आणि एखाद्या संतांनी परंपरेने जे संतांची गादी सांभाळत असतात त्यांनी द्वेष, सूड, उपभोग ह्या सगळ्याकडे वरती जाऊन बोलायचं असतं. मी त्यांचं आज एक वाक्य ऐकलं की ती पंकजाताई माझ्याकडे आली म्हणून मी आली नाही म्हणून मी तिची बाजू घेतली नाही, धनंजय मुंडे माझ्याकडे आले म्हणून मी त्यांची बाजू घेतली. त्यांना अजून काहीतरी प्रश्न, कराड आले तर तुम्ही त्यांची बाजू घेईल का? तर ते म्हणाले नाही, तो कुठे नेता आहे. गडावरच्या बसलेल्या माणसाने शेवटच्या समाजातल्या शेवटच्या स्तरावरच्या शेवटच्या माणसाचं ऐकलं पाहिजे. नेते हे ते अभिनेते नाही. आणि भगवानगडाची परंपरा महाराष्ट्राला आपल्याला अवगत करावी लागेल की भगवानगडाची जी जागा आहे ती कोणाची आहे? एका कासार समाजाची जागा आहे ती. भगवानगडाचे पहिले भगवान बाबा हे एका समाजाचे होते, पण त्याच्यानंतर आलेले भीमसेन जे आहेत त्या गाडीचे वारसदार ज्यांना जाहीर केलं ते कुठल्या समाजाचे होते? ते राजपूत समाजाचे होते, राजपूत. आणि त्याच्यानंतर राजकारण काय झालं हे अख्ख्या बीडमध्ये सगळ्यांना माहिती आहे की भीमसेन महाराजांना कोणाला गादीवर बसवायचं होतं, त्याच्यानंतर काय झालं, कोण मोटरसायकलवरनं गडापर्यंत पोचलं. हे असे काहीतरी वक्तव्य करून त्या गादीचं जे महात्म्य आहे ते कमी करू नका ना. त्या गादीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपले आहेत. भीमसेन जे गुरुजी होते, म्हणजे जे संत भीमसेन होते, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे कट्टर अनुयायी होते. मनमाडच्या परिषदेमध्ये भीमसेन गुरुजी सामील झाले होते. त्या गडाची परंपरा ही समतावादी आहे. त्या परंपरेतनं तुम्ही एखाद्या गुन्हेगाराची पाठराखण करता हे योग्य नाही. परंतु त्यांनी असं पुढे एक विधान केलेलं आहे की धनंजय मुंडे हे यांनी खूप राजकारणात सोसलंय. गेल्या 52-53 दिवसांपासून त्यांच्या सोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. आणि ते संतोष देशमुखच्या पूर्व देशोस्त आहेत त्यांचं काय करायचं? त्या पोराला आणि पुरीला दररोज आपला मेलेला बाप दिसत असेल तर काय करायचं त्यांनी? म्हणून संत परंपरेतल्या माणसांनी नेहमी आपले डोळे असे उघडले पाहिजेत, असे नाही. मग ते महाराज आहेत, त्यांच्याविषयी बोलण्याचा काय मला अधिकार नाही, मी छोटा माणूस आहे. पण ते ज्या गादीचे वारसदार आहेत ती गादी समतावादी गादी आहे. ती गादी सर्व धर्म समभावाला घेऊन चालणारी गादी आहे. जातीअंताची लढाई लढणारी गादी आहे. आणि ती गादी कोणा घराण्याची नाही आहे ना, ती गादी एका कुठल्या समाजाची आहे. ती गादी महाराष्ट्रातल्या तमाम जाती बांधवांची आहे. त्या गडाला धनगरही तेवढीच जाऊन भेटतात जेवढे वंजारे जाऊन तिथे येतात. असं म्हणजे मला हे कळत नाही की तुम्ही गडालाही आता जातीचे रंग द्यायला लागलात. म्हणजे संतांनाही तुम्ही जातीचे लेप लावा. मला नाही आठवत की तुकाराम महाराजांची जात महाराष्ट्रात अशी चर्चिली गेली असेल की तुकाराम महाराज हे या समाजाचे होते. अरे ते महाराज होते, संत होते, ते आपले होते. ही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा त्यातनं निर्माण झाली. ह्याचा कधी अभ्यासच करत नाही आपण, त्याच्याबद्दल बोलतच नाही. आणि हेही आपले आश्चर्य वाटलं मला. कालचं वाक्य हे निराश करणारं वाक्य होतं. नाही, नामदेव शास्त्री महाराज असं म्हणाले की धनंजय मुंडे यांची मीडिया ट्रायल होते आणि धनंजय मुंडे हे जेवढं सोचताय जर तेवढं त्यांनी जर अध्यात्म क्षेत्रात असते ते पण मी ऐकलं, ते संत तर ते संत झाले असते. हो, ते खरं. आधुनिक तुकाराम महाराज होण्याची शक्यता आहे. नाकारता येत नाही. कोण? आपले धनंजय मुंडे साहेब. आता धनंजय मुंडेंच्या त्यांच्यासाठी पुढे येण्याची गरज वाटते. मी तेच सांगितलं ना की आपण ज्या गादीवर आहोत त्या गादीचा मी त्यांना एक साधा प्रश्न विचारतो की त्याच बीडमध्ये कमीत कमी 20 नावं काल ट्विट केलेली आहेत
त्यांच्यावर झालेले अन्याय. मी एक रामकृष्ण बांगर नावाचं कुटुंब वारंवार बोलतो आहोत. खोट्या केसेसमध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी त्यांना अडकवलंय. कोणीही बोलत नाही, घरातला एक माणूस बोलायला तयार नाही. मी स्वतः एसपीशी बोलतो, एसपी दररोज मला सांगतो कल देखता हूं, झूठा केस है, कल देखता हूं. त्या म्हातारीवरती पायात गोळी मारली त्या एका आरोपीच्या असं दाखवून तिच्यावर केस टाकली. आता त्या म्हातारीचं वय बघता ती रिव्हॉल्वरचा झटका तरी सहन करू शकते का? आणि नेम धरून पायात मारली गोळी. अरे काय काय केसेस बनवता तुम्ही? आणि पोलीस जामिनाला विरोध करण्यासाठी जाऊन कोर्टात उभे राहतात. कुठली यंत्रणा? बापू अंधळे कुठल्या जातीचा होता? किशोर फड कुठल्या जातीचा होता? राजाभाऊ आमचा कुठल्या जातीचा होता? बबन गीते कुठल्या जातीचा होता? कित्येक वंजनांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आयुष्य प्रॉपर्ट्या बिपर्ट्या साप फेकल्या गेल्या बाहेर. मग त्यांचा विचार करायचा नाही. मी महंतांकडे जाणार आहे त्या सगळ्यांना घेऊन. 4-5 गाड्या बुक करतो आणि जे बळी आहेत या सगळ्या प्रकरणातले त्या सगळ्यांना घेऊन जातो भगवानगडावर तो आणि न्याय मागतो. बाबा न्यायाचार्य महंत आहेत ते त्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा करूया आता. सर, काल जे राजाभाऊ फड आहेत तुमच्या पक्षाचे जे बीडचे नेते आहेत त्यांनी एक महत्वाचा एक गौप्यस्फोट केलाय की 2016ला पंकजा मुंडेंना गडावरती येऊन भाषण न करून देण्याकरता त्यांना गडावरतून कुठून तरी बाहेर काढून टाकण्याकरता एक षडयंत्र जे आहे ते धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री महाराज यांनी रचलं. त्याची मीटिंग जी आहे ती दिल्लीतल्या हयात हॉटेलमध्ये झालेली होती. अशा पद्धतीचा एक गौप्यस्फोट केला त्यांनी. असं आहे की म्हणजे आता घरातल्या वादांवरती आपण जायला नको, पण पंकजाताईला कोणी किती छळलं हे तिच्या बापालाच माहिती असेल फक्त. म्हणजे ते बिचारे बघत असतील वरनं तर त्यांना माहिती असेल आणि तिला माहिती असेल. मला त्याच्यात काही बोलायचं नाही. पण अचानक त्यामुळे या घरच्या वादावर आपण न बोललेलं बरं. पण गादीचा वापर हा सामाजिक आणि कौटुंबिक कलहाला कारणीभूत ठरला हे नाकारता येत नाही. आणि गादीने कुठल्याही समाजाचं प्रतिनिधित्व नाही तर ते महाराष्ट्र धर्माचं प्रतिनिधित्व करतात हे लक्षात ठेवावं. म्हणजे संतोष देशमुखांना मारणाऱ्यांची मानसिकता का तपासली गेली नाही हे बोलण्याचं दारिष्ट्य दाखवतात यार. ते माणसाने तुकडे तुकडे करून टाकलेल्या माणसाचे संतोषचे त्यांची मानसिकता तपासायची. ते काय संत बिंत आहेत की काय की अधर्माविरुद्ध धर्माची लढाई लढवत होतं असं काय होतं की काय त्यांच्याकडे? वाईट आहे. सर, नामदेव शास्त्री महाराजांची ही सगळी प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांच्यावरती विरोधकांनी टीका केली, सोशल मीडियावरतून टीका करण्यात आली. त्याच्यानंतर त्यांचं अजून एक स्टेटमेंट आलं ते महत्वाचं. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती भगवानगड उचलण्यास तयार आहे. देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलण्याची तयारी आहे. नामदेव त्यांना माहित नसेल प्रतिक्रिया आहे त्या याआधी देखील भगवानगडाने त्यांना माहित नसेल तर सांगतो. संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी आधीच कोणीतरी घेतलेली आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आधीच जबाबदारी कोणीतरी घेतलेली आहे. नामदेव शास्त्रींना कदाचित ते बाहेरगावी वगैरे जास्त वेळ फॉरेनमध्ये वगैरे असतात ते खूप वेळा, तर त्यांना कदाचित ही माहिती नसेल. पण त्यांच्या पहिल्या 15 दिवसामध्येच त्यांच्या मुलाची सगळ्या शिक्षणाची जबाबदारी काही जाणकार मंडळींनी ज्यांना महाराष्ट्र समजतो अशा माणसांनी आधीच गुपचूप घेऊन टाकली होती. त्याची दाती म्हणजे कुठे चर्चाही त्यांनी होऊ दिली नाही. पण त्यांचं एक महत्वाचं पुढचं विधान आहे की भगवानगड 150 जणांना या अगोदर भगवानगड 150 जणांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलंय. अजून 2 वाढले तर काही फरक पडत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य माहित नाही त्यांनी शब्द वापरताना संत आहेत ते. आमच्यासारखे लोक बोलले तर ठीक आहेत. एखाद्या संत माणसाने एखाद्या गादीच्या वारसदाराने कसं बोलावं याला मर्यादा असतात. कृष्णाने त्यांचं अजून एक महत्वाचं वक्तव्य आहे. ज्या पद्धतीने दोघांची भेट झाली धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री, त्याला ते नामदेव शास्त्री म्हणतात की अर्जुन जेव्हा डिप्रेशन मध्ये गेले होते तेव्हा देखील कृष्णाने त्यांना आधार दिला होता.
वा वा, वा. सुंदर. म्हणजे स्वतःला कृष्णाची उपमा द्यायची आणि समोरच्याला अर्जुन बनवून टाकायचा. चांगलं आहे. नवीन महाभारताचे लेखन त्यांनी करावं आता. आधुनिक महाभारताचे लेखक नामदेव शास्त्री. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.